नमस्कार मंडळी. चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. महमूदाची योग्यता. गजनीच्या महमूदाचे नाव आजतागायत हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे. मुसलमान ग्रंथकार त्याची अतिशय तारीफ करतात. तो पैशाचा फार लोभी होता. मरणापूर्वी त्याने आपली सर्व दौलत एके ठिकाणी आणून तिची शेवटची भेट घेतली तेव्हा आपण आता तीच मुकणार असे मनात येऊन त्यास रडू आले. तरी तीपैकी त्याने कोणास काही दिले नाही. हा महान पराक्रमी, चंचल, साहसी व व्यवहारचतुर होता. निष्पक्षपाताने तो सर्वांस सारखा न्याय देई. राज्याच्या आंतरव्यवस्थेत त्याने फारसे लक्ष घातल्याचे दिसत नाही. तो अंतःकरणाचा क्रूर नव्हता. मुसलमानी धर्मावर त्याची पक्की निष्ठा होती. त्याची लष्करी शिस्त फार सक्तीची असे. युद्ध कौशल्य त्याचे अंगी विशेष असावे असे दिसते. शत्रूंनी आपला रस्ता अडविला आहे व त्यांची संख्या अगणित आहे असे समजून आल्यावर आपल्या लहानशा फौजेची व्यवस्था चतुराईने करून व भलत्याच मार्गाने जाऊन शत्रूस फसवावे व झटकून जय मिळवावा हे सामान्य कसब नव्हे. या युद्ध कौशल्याचा व साहसाच्या जोरावर त्यास वारंवार जय मिळत गेले. त्यामुळे त्याची इब्रत काढून त्याचवर चढाई करण्यास हिंदू लोक कचरू लागले. वास्तविक आपत्काली लागणारा जोमाचा कणखरपणा हिंदूंच्या अंगीत दिसत नाही. नाहीतर आनंदपाल, राज्यपाल वगैरेंना महमूदाची एवढी दहशत बाळगण्याचे कारण नव्हते. एकंदरीत अलीकडच्या शिवाजी नेपोलियनप्रमाणे हा गजनवी महमूद केवळ व्यक्तिप्रभावाने लोकोत्तर पुरुष होऊन गेला असेच म्हटले पाहिजे. महमूदाने जरी खर्चिक नव्हता तरी वैभव व डामडौल कायम दाखवण्यात तो आपला हात आखडीत नसे. गजनी शहर सुशोभित करण्यास त्याने पुष्कळ खर्च व अत्यंत परिश्रम केले. त्याच्या अनेक स्वाऱ्यात धरून आणलेले लोक इतके पुष्कळ झाले होते की दर एकास 2.5 रुपये देऊन ही त्यास कोणी खरीद करीत नसे. महमूदाची कायमची फौज 50-60 हजाराची होती. शिवाय लढाईच्या प्रसंगी काही हंगामी फौज तो ठेवीत. हिंदुस्थानात आपले राज्य स्थापन करण्याची त्यास इच्छा होती असे दिसत नाही. गुजरातचे राज्य त्याच्या स्वाधीन झाले असूनही त्याचवर त्याने एक हिंदू राजा बसविला. यावरून दूरचे प्रांत ताब्यात ठेवणे त्यास अशक्यच वाटले. पंजाब प्रांत मात्र त्याने गजनीच्या ताब्यात आणिला. हिंदुस्थानात निरनिराळी हिंदू राज्य होती. त्यापैकी कित्येक महमूदाने जिंकली. त्याचवर आपल्या पसंतीचे राजे बसविले आणि कित्येकांपासून फक्त खंडणी घेतल्या. धर्मप्रसार करणे व लूट मिळवणे हेच त्याचे मुख्य उद्देश व्यक्त होतात. महमूदाच्या मागून जे राजे गजनीच्या तख्तावर बसले त्यापैकी कित्येकांनी हिंदुस्थानावर स्वाऱ्या केल्या. एकाने तर काही दिवस लाहोर येथे आपली राजधानीच केली. तरी यावेळी मुसलमानी धर्माचा प्रसार हिंदुस्थानात विशेष झाला नाही. महमूदाची योग्यता फार मोठी दिसेल हे निर्विवाद आहे. वरचेवर स्वाऱ्या करून त्याने मूर्ती फोडल्या व देवालय हस्तगत केली. त्यात पैशाचा लोभच त्याचा मुख्य हेतू होता. गजनीमध्ये त्यावेळी 3 भाषा चालत. धर्माकरिता अरबी, वरिष्ठ दरबारी व्यवहारात पर्शियन व फौज गुलाम वगैरे सामान्य लोकांची तुर्की. महमूद 3ही भाषात व्यवहार करी. तो विद्येचा भोक्ता होता. मोठमोठ्या स्वाऱ्या संपून परत आल्यावर तो आपल्या सोभोवती कवी व विद्वान मंडळी जमवून यांच्या समागमात कालक्रमणा करी. त्याने निरनिराळ्या देशातून कवी व कुशल कारागीर गजनीस आणले. अन्सारी व फिरदौसी हे प्रसिद्ध कवी त्याच्या पदरी उदयास आले. सामानी राज्य बुडाल्यावर तेथे जे विद्वान लोक होते तेही गजनीस येऊन राहिले. अल्बेरुनी नावाचा प्रसिद्ध विद्वान पुरुष मोठा ज्योतिषी असून तो संस्कृत शिकला होता. तो हिंदुस्थानात पुष्कळ फिरला. त्याचे प्रवासवृत्त अरबी भाषेतून इंग्रजीत उतरलेले प्रत्येकाने अवश्य वाचण्यालायक आहे. फराबी हा विद्वान साधू होता. उतवीन म्हणून एक इतिहासकार होता. तो महमूदाचा सेक्रेटरीच होता. बैहाकी नावाचा दुसरा एक प्रसिद्ध इतिहासकार महमूदाजवळ होता. अन्सारी, फारुकी, अजरुडी हे फारशीतील अव्वल कवी होते. फिरदौसी तर सर्वाहून श्रेष्ठ झाला. त्याचा शहानामा ग्रंथ अजरामर आहे. या विद्वानांचा महमूदाने परामर्श घेतला आणि उलट त्याने सुलतानाची कीर्ती भूतलावर पसरवली. विद्वानांचा परामर्श घेण्यात जरी महमूदाने कसूर केली नाही तरी द्रव्यलोभाचा आरोप त्याचवर असलेला आहेच. त्याचबद्दल अनेकांनी अनेक आख्यायिका लिहून ठेवल्या आहेत. त्या खऱ्या असल्या
तरी सत्कार्याकडे द्रव्य खर्च करण्यास त्यांनी कमी केले नाही. दर साल विद्वान मंडळींच्या उत्तेजनार्थ त्याचा खर्च 30 लाख रुपये नेमिलेला होता. त्यांनी गजनीस एक मोठी पाठशाळा स्थापून तिच्यात पुस्तकालय, पदार्थ संग्रहालय, विद्वान शिक्षक व शिष्यवृत्ती वगैरेंची तरतूद केली. हिंदुस्थानातील कारागीर आणून गजनी शहरात त्यांनी अनेक शिल्पकामे तयार केली. त्याची स्वतःची मस्जिद आरसपानाची असून सोन्या चांदीच्या दिव्यांनी व उत्कृष्ट बिछायतींनी शृंगारलेली होती. गजनी शहरात त्याने कालवे आणून हौद व कारंजी बांधिल्या. त्याचा कित्ता त्याच्या सरदारांनी उचलला. गजनी शहर म्हणजे इहकिंचित मातीच्या झोपड्यांचे खेडे होते ते त्याने टोलेजंग इमारती उठवून शृंगारिले. एवढ्या कर्तबगारीचा मनुष्य रानटी होता असे म्हणता येणार नाही. राज्यावर आला तेव्हा गजनीच्या आसपास थोडासा डोंगराळ प्रदेश त्याच्या ताब्यात होता, पण मरणसमयी उत्तरेस आरल व कॅस्पियन समुद्र, पश्चिमेस तैग्रिस नदी, पूर्वेस हिंदुस्थानाचा वायव्य भाग एवढा विस्तृत प्रदेश तर त्याचा ताबा होता. एवढे अफाट राज्य कमावणारा व वरच्याप्रमाणे अनेक लोकोपयोगी कामं करणारा पुरुष सामान्य नव्हे. शूर व धाडसी शिपाई असून तो शारीरिक व मानसिक श्रमातही असामान्य होता. न्यायी, उदार, विद्वत, भोक्ता व शिपाई या 4 शब्दात महमूदाची सर्व कर्तबगारी येते. तो मरण पावल्याबरोबर त्याचे राज्य विस्कळीत झाले. महमूदाच्या वेळची हिंदुस्थानाची स्थिती मात्र शोचनीय होती. अनेक प्रसंगी राजपूत राजे एकत्र होऊन महमूदाशी लढण्यास आले. त्यांच्या फौजेची संख्या अतोनात होती. असे असता एकाही प्रसंगी त्यास यश मिळाले नाही. युद्धाची शिस्त आगाऊ ठरवून ठेवणे हे जे युद्धकलेचे पहिले महत्त्व ते हिंदू लोकांनी कधीही पाळले नाही. अनेक प्रसंगी अगदी जयप्राप्ती होण्याच्या ऐन गर्दीत सेनापती पडला, अगर त्यास हाती घेऊन पळाला किंवा निशाण दिसेनासे झाले की हिंदू फौज भयभीत होऊन समर सोडून पळून जाई. महमूदाने परमेश्वराची आराधना करावी म्हणजे जय ठेविला असे त्याचे लोकास वाटे. त्यास जय येण्याचे एक कारण असे की सर्व फौजेवर त्याची एकट्याची संपूर्ण हुकूमत होती. हिंदूंच्या बाजूस याच्या उलट प्रकार होता. मोठ्या मिन्नतवारीने अनेक राजपूत राजास एकत्र येऊन मुसलमानांशी लढण्यास आणिले होते. अर्थात त्याचवर एक हुकूमत नसून जो तो आपल्या मर्जीप्रमाणे वागे. समरांगणावर जय येण्यास एकाच कुशल पुरुषाकडे सर्व कारभार पाहिजे. शिवाय हेही काही अंशी खरं की हिंदू संस्कृतीचा वृद्धकाळ होऊन लोकांचे शौर्याचे व पराक्रमाचे दिवस संपले होते. कोण आला व कोण गेला त्याची त्यास चाड राहिलेली नव्हती. याच्या उलट महमूदाची स्थिती होती. महमूदाच्या राज्यास नुकताच आरंभ झालेला. मुसलमानी धर्माची भरजवानी परदेशी गेल्याशिवाय स्वदेशी राहून काम भागणारे नव्हते. तेव्हा अर्थातच मुसलमानांचा तीव्र वेग वृद्ध हिंदूस सहन झाला नाही असे दिसते. अबुल अब्बास व अहमद मेहमेंदी म्हणून महमूदाचे 2 प्रख्यात वजीर होते. त्याने सोन्या चांदीचे नाणी पाडिले. त्यापैकी काही संग्रह लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. महमूदाच्या मागून जे सुलतान गजनीच्या तख्तावर बसले त्यांचा हिंदुस्थानाच्या इतिहासाशी फारसा संबंध नाही. त्यांनी हिंदुस्थानात जास्त प्रदेश जिंकिला नाही. उलट महमूदाच्या वेळेस बराच प्रदेश त्यांच्या हातून गेला. बहुतेक राजे दुर्बल होते. कित्येक तर गजनीचे राज्य गेल्यावर लाहोर येथेच येऊन राहिले. त्याचे वर्णन पुढील प्रकरणी येईल. आजच्यासाठी धन्यवाद.